नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, 21 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या गुरूंना म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला गुरुपद कसं द्यायचं, त्याचबरोबर हे गुरुपद आपण घरच्या घरी कसं द्यायचं, केंद्रातून कसं द्यायचं, आपल्याला यावेळेस कुठले मंत्र म्हणायचे आहेत, या दिवशी यज्ञकंगन बांधलं जातं तर ते बांधत असताना आपल्याला कुठला मंत्र म्हणायचा आहे, यासारखी बरीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुरुपद कसं द्यायचं हे माहिती असेल, पण बऱ्याच जणांना माहीत नसेल. ज्यांना माहीत नाही त्यांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर बघा मंडळी, या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, आपले गुरु स्वामी महाराज असो किंवा इतर कुठलेही असो, पण तुमच्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे. आणि या दिवशी त्यांच्या मूर्ती, फोटो असेल तर फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर त्याच्यावर पुरुष सूक्त, श्री सूक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्याच्या नंतर मूर्ती देवघरामध्ये ठेवून तांदळावर ठेवायची, त्यांना अष्टगंध, हिना अत्तर, फुलं अर्पण करायची, वस्त्र अर्पण करायचं, नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आहे. ही संपूर्ण सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला गुरुपद द्यायचं आहे. आता गुरुपद कसं द्यायचं तर बघा, यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला एक फूल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे. आता बघा, मी जे तुम्हाला बोलून दाखवणार आहे ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही बोलू शकता. असं नाही की हे शब्द वापरले पाहिजेत किंवा हीच भाषा वापरली पाहिजे. फक्त जे काही बोलणार आहात ते अंतःकरणातून, अगदी मनातून विश्वास ठेवून बोलायचं आहे. जेव्हा तुम्ही असं विश्वासाने, श्रद्धेने तुम्ही करताना तर ती सेवा, तुमचं म्हणणं हे महाराजांपर्यंत पोहोचतं. तर आपल्याला काय म्हणायचं आहे बघा. तर बघा, यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, त्यावर एक फूल ठेवायचं आहे. शक्य झाल्यास गुलाबाचंच फूल ठेवा आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे, हे स्वामी महाराजा, यावर्षी गुरुपौर्णिमानिमित्त गुरुपद देण्यासाठी मी घरीच तुम्हाला आवाहन करत आहे. आपण आमचे गुरु, सद्गुरू, परमगुरू, पराप्त गुरु, पूर्ण ब्रह्म व गुरुतत्व आहात. आजपासून तुम्ही आमचे गुरुपद स्वीकारा व आम्हाला प्रापंचिक, आध्यात्मिक, आदिभौतिक, परमार्थिक रूपाने मार्गदर्शन करावे व सेवा रुजू करून घ्यावी, ही विनंती. आजपासून पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा घेण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला गुरुपद द्यायचं आहे आणि असं बोलायचं आहे. आणि हे झाल्याच्या नंतर बघा, आपल्याला आपण जे अभिषेक केलेला आहे महाराजांच्या मूर्तीवर, आपण तुमच्या गुरूंच्या मूर्तीवर तुम्ही जो अभिषेक केलेला आहे त्या अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते तीर्थ सर्वांनी आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र आहे बघा, अकाल मृत्यू हरम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्त परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थजठरे धारम्याहम शिरसा धारम्याहम, असा मंत्र म्हणायचा आणि ते पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला गुरुपद दिल्याच्या नंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प काय करायचा हे जाणून घेऊया. बघा, या दिवशी गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला हा संकल्प करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं, आपल्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं, त्यावर अक्षता टाकायच्या, फूल ठेवायचं, खाली ताम्हण घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला म्हणायचं आहे की महाराज, मी तुमच्या श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज 3 अध्याय, क्रमशः दररोज 3 अध्याय आणि 11 माळी जप आणि तारक मंत्र ही सेवा तुमच्या चरणी अर्पण करेल. अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी आपल्याला संकल्प करायचा आहे. नंतर ते पाणी ताम्हणामध्ये टाकायचं आहे. नंतर ते पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे या दिवशी आपल्याला आवर्जून संकल्प करायचा आहे. आणि बघा, ज्यावेळेस आपण संकल्प करतो तर ती सेवा महाराज आपल्याकडून करून घेतात आणि या सेवेमुळे म्हणजे बघा, ही सेवा इतकी मोठी आणि इतकी महत्त्वाची सेवा आहे की या सेवेनं खूप जणांचं आयुष्याचं सोनं झालेलं आहे. तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतात, सर्व दुःखांचा नायनाट होत असतो, अशी ही प्रभावी सेवा आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी गुरुपद द्यायचं आहे. आता बघा, जर तुम्ही घरी देणार असाल तर अशा प्रकारे द्या आणि जर तुम्ही केंद्रामध्ये देणार असाल तर ते कसं द्यायचं
तर बघा आता केंद्रात कसं घ्यायचं, केंद्रात जाताना सुद्धा आपल्याला एक नारळ, खडीसाखर आणि गुलाबाचं फूल आपल्याला घेऊन जायचं आहे. तिथं गेल्याच्यानंतर आपल्याला काही करायची आवश्यकता नसते. तिथे सेवेकरी तुमच्याकडून सर्व काही करून घेतात. बघा सेवेकरी तुम्हाला गुरुमंत्र पण देतात आणि दरवर्षी महाराजांना गुरुपद द्यायचंच असतं. तर त्यांनी जी सेवा सांगितली आहे ती सेवासुद्धा आपल्याला पूर्ण करायची आहे. जर तुम्ही केंद्रात गुरुपद देता तर तिथे असलेले सेवेकरी तुम्हाला यज्ञ कंकण सुद्धा बांधून देतात. त्यामुळे तुमचं सर्व संकटापासून महाराज तुमचं रक्षण करत असतात. आणि बघा आता तुम्हाला घरीच तुम्ही गुरुपद घेत आहात तर तुम्हाला जर यज्ञ कंकण बांधायचं आहे तर तुम्ही काय करायचं, केशरी कलरचा उल्लनचा धागा असतो तर तो घेऊन यायचा आणि तो धागा आपल्या हातामध्ये स्त्रियांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा आहे. आणि हा धागा बांधत असताना सुद्धा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. बघा आता हा मंत्र तुम्हाला येत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि किंवा लिहून घ्या आणि ज्यावेळेस आपण यज्ञ कंकण बांधू तर त्यावेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. आणि जर तुम्हाला हा म्हणायला थोडा अवघड वाटत असेल तर तुम्ही 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून सुद्धा यज्ञ कंकण तुम्ही बांधू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरच्या घरी किंवा केंद्रामध्ये तुम्हाला ही गुरुपद द्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना असो किंवा तुमचे जे कुठले गुरु आहेत त्यांना तुम्ही सेम अशाच प्रकारे गुरुपद द्यायचं आहे. आणि बघा गुरुपद हे दरवर्षी द्यायचं असतं. त्यामुळे या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना गुरुपद नक्की द्या अशा प्रकारे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.